नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. ऐकूया एक अखंड व त्याचा भावार्थ. जगी अमंगळ खड संसारात, जाई एकांतात मुक्त म्हणे. मुक्त झाले त्यांनी ग्रंथ कैसे केले, पाखंडे नोंदिले आर्यहित. आर्यश्रेष्ठ केले शूद्र नागविले, नित्य वागविले दासापरी. मानवाचे द्रेष्टे धूर्त सर्वपरी, पाहा ग्रंथातरी ज्योती म्हणे. या ओळींचा अर्थ जाणून घेऊया. या जगात खूप वाईट, कपटी आणि दुष्ट लोक आहेत. म्हणून अशा लोकांपासून दूर राहून एकांतात राहिले तर खरे सुख मिळते. ज्यांनी धर्मग्रंथ समजून घेतले, त्यांनी त्याचे पालन केले, त्यांना सुख मिळाले. त्यामुळे ढोंगी व वाईट लोक दूर राहतात आणि सज्जन लोकांचे कल्याण होते. सज्जन आणि चांगल्या लोकांनी गुरूचा आदर केला पाहिजे. गुरूंना मान देऊन त्यांच्या शिकवण्याप्रमाणे नेहमी वागले पाहिजे. अभिमान सोडून नम्रतेने वागणे हे सर्वात श्रेष्ठ आहे. हे सर्व ज्ञान धर्मग्रंथामध्येही सांगितलेले आहे. या ओळींचा सारांश असा की या अखंडाद्वारे ज्योतिबा यांनी सांगितले आहे की वाईट लोकांपासून दूर राहावे, धर्मग्रंथाचे ज्ञान घ्यावे, गुरूंचा आदर करावा आणि अहंकार सोडून नम्रतेने वागावे. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्याचा उपयोग आपल्या जीवनात केला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.